श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा विषय असा आहे की तो ऐकताना कदाचित तुमच्या मनात अनेक जुन्या आठवणी जाग्या होतील. घरात अचानक काहीतरी वेगळे घडले होते का? अमावास्येच्या किंवा पौर्णिमेच्या आसपास वातावरण बदलल्यासारखे जाणवले होते का? घरात वारंवार भांडणे, अस्वस्थता, वस्तू तुटणे, दिवा विझणे, विचित्र आवाज किंवा कारण समजलं नसलेली भीती जाणवली होती का? आणि मग मनात एक प्रश्न आला असेल, आपल्या घरावर कोणाची वाईट नजर आहे का? किंवा त्याहूनही मोठा प्रश्न, आपल्या घरावर करणी बाधा झाली आहे का? तूळ राशीच्या मित्रांनो, आज आपण या विषयाकडे श्रद्धेच्या आणि विवेकाच्या दोन्ही बाजूंनी पाहणार आहोत. पण सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगते. करणी बाधा आणि नजरदोष यांना वैज्ञानिकदृष्ट्या निश्चित सिद्ध झालेले सत्य मानता येत नाही. या गोष्टींबाबत अनेक धार्मिक आणि लोकपरंपरांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. त्या समजुतीचा आदर ठेवत आपण त्यांचा विचार करू. मात्र भीती निर्माण करून कोणालाही दोष देणे किंवा फक्त अशा कारणांमुळे मोठे निर्णय घेणे योग्य नाही. कारण कधीकधी आपल्याला जे अलौकिक संकेत वाटतात त्यांमागे अगदी साधे कारण असू शकते. घरातील खराब वायरिंग, ओलावा, किड्यांचा प्रादुर्भाव, झोपेची कमतरता, घरातील ताणतणाव, आर्थिक चिंता, कुटुंबातील गैरसमज आणि सतत नकारात्मक गोष्टींचा विचार. पण मग अमावास्या आणि पौर्णिमेबद्दल एवढ्या श्रद्धा का आहेत? तूळ राशीच्या व्यक्तींना या दिवसांचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम अधिक तीव्र वाटू शकतो का? घरातील कोणत्या गोष्टींचा लोक करणीचे संकेत मानतात? आणि सर्वात महत्त्वाचे, जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर घाबरायचे की स्वतःला सावरण्याचा मार्ग स्वीकारायचा? याचे उत्तर आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण शोधणार आहोत. आणि शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण एक अतिशय साधी, सुरक्षित आणि सकारात्मक प्रार्थना पाहणार आहोत, जी कोणत्याही भीतींवर आधारित नसून मनाला स्थिर करण्यासाठी आहे. अमावास्या आणि पौर्णिमा या दोन तिथीबद्दल एवढी उत्सुकता का? भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राला केवळ आकाशातील एक ग्रह आणि खगोलीय वस्तू म्हणून पाहिले गेले नाही. चंद्राचा संबंध मन, भावना, शांतता, चिंतन आणि आध्यात्मिक साधनेशी जोडला गेला आहे. म्हणूनच अमावास्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना भारतीय परंपरेत विशेष महत्त्व प्राप्त झाले. पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसतो, प्रकाश अधिक जाणवतो. अनेक धार्मिक परंपरांमध्ये या दिवशी पूजा, जप, ध्यान, उपवास आणि प्रार्थना करण्याची पद्धत आहे. अमावास्येला मात्र चंद्राचा दृश्यमान प्रकाश फार कमी दिसतो. त्यामुळे अनेक परंपरांमध्ये हा दिवस अंतर्मुख होण्याचा, पूर्वजांचे स्मरण करण्याचा, दान करण्याचा किंवा आध्यात्मिक साधनेसाठी वापरण्याचा मानला जातो. याच ठिकाणी लोकविश्वासांची सुरुवात होते. काही लोकांच्या मते अमावास्येची रात्र म्हणजे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढण्याची वेळ, तर काही जण पौर्णिमेला मन आणि भावना अधिक सक्रिय होतात असे मानतात. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही धार्मिक किंवा लोकपरंपरेतील मतं आहेत. त्यांना वैज्ञानिक निष्कर्ष समजणे योग्य नाही. म्हणून जर अमावास्येच्या दिवशी तुमच्या घरात एखादा दिवा विझला तर लगेच करणी झाली असा निष्कर्ष काढू नका. दिवा का विझला? तेल संपले होते का? वारा आला होता का? वातीची स्थिती योग्य होती का? हे आधी पाहणे आवश्यक आहे. कारण श्रद्धा आणि विवेक हे एकमेकांचे शत्रू नाहीत. आपण श्रद्धा ठेवू शकतो आणि त्याच वेळी कारण शोधू शकतो. हीच या संपूर्ण विषयाची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. तूळ राशीचा या विषयांशी संबंध कसा जोडला जातो? तूळ राशीला ज्योतिष परंपरेत शुक्राशी संबंधित राशी मानली जाते. शुक्राचा संबंध सौंदर्य, संबंध, समतोल, सुख, सुविधा आणि सामाजिक व्यवहारांशी जोडला जातो. म्हणून ज्योतिष परंपरेनुसार तूळ राशीच्या व्यक्तीला घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मानसिक संतुलन महत्त्वाचा वाटू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक तूळ राशीच्या व्यक्तीला अमावास्या किंवा पौर्णिमेला काही विशिष्ट घटना घडणारच. ज्योतिष
हे श्रद्धेचे क्षेत्र आहे आणि त्यातील निष्कर्ष व्यक्तीच्या जन्मपत्रिकेच्या वेगवेगळ्या घटकांवर आधारित असल्याचे मानले जाते. म्हणून या व्हिडिओतील संकेत तुम्ही स्वतःचे निरीक्षण करण्यासाठी वापरा, भीती निर्माण करण्यासाठी नाही. कारण भीती ही अनेकदा संकेतापेक्षा मोठी समस्या बनते. समजा एखाद्या व्यक्तीने ऐकले, अमावास्येला घरात वस्तू पडत असतील तर करणी असते. आता पुढच्या अमावास्येला तिच्या घरातील एखादी वस्तू खाली पडली. ती व्यक्ती आधीपासूनच घाबरलेली असेल तर ती लगेच प्रत्येक छोट्या घटनेला करणीशी जोडू शकते. पण वस्तू नीट ठेवलेली नव्हती, टेबल हललेले होते किंवा घरातील कोणीतरी चुकून ती हलवली होती, हे साधे कारण तिच्या लक्षातही येणार नाही. यालाच आपण भीतीमुळे तयार होणारी व्याख्या म्हणू शकतो. म्हणून पुढे आपण प्रत्येक कथित संकेताकडे 2 प्रश्नांनी पाहणार आहोत. लोकविश्वास काय सांगतो आणि त्यामागे दुसरे साधे कारण असू शकते का? हे 2 प्रश्न लक्षात ठेवा, कारण पुढचा संकेत अनेक घरांमध्ये दिसतो आणि त्याला काही लोक करणीशी जोडतात. घरातील वातावरण अचानक बदलल्यास काय? कधीकधी एखाद्या घरात काही दिवस वातावरण अगदी छान असते. सगळे एकमेकाशी प्रेमाने बोलतात, घरात शांतता असते, कामे व्यवस्थित चालतात आणि अचानक काही दिवस असे येतात की छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू होतात. एका व्यक्तीला दुसऱ्याचा राग येतो, दुसऱ्याला पहिल्याचे बोलणे सहन होत नाही. घरात शांतता असूनही मनात अस्वस्थता असते. काही लोक अशा परिस्थितीला घरात नकारात्मक ऊर्जा आली असे म्हणतात. काही लोक त्याला नजरदोषाची जोडतात आणि काही लोक थेट करणीबाधेचा संशय घेतात. पण येथे थांबून विचार करा, गेल्या काही दिवसात घरात कोणावर कामाचा ताण आहे का? पैशांबद्दल चिंता आहे का? कुणाची झोप पूर्ण होत नाहीये का? घरातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य किंवा दैनंदिन जीवन बदलले आहे का? कुटुंबातील एखाद्या जुना गैरसमज पुन्हा समोर आला आहे का? अनेक वेळा घरातील वातावरण बदलामागे या गोष्टी असतात. म्हणून करणी झाली असे म्हणण्यापूर्वी आपल्या घरात सध्या ताण का वाढला आहे, हा प्रश्न विचारणे अधिक उपयोगी आहे. कथित संकेत क्रमांक 1. देवघरातील दिवा वारंवार विझणे. लोकपरंपरेमध्ये देवघरातील दिव्याला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून दिवा अचानक विझला की काही लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होते. काहीतरी अशुभ आहे का? घरात वाईट प्रभाव आहे का? कोणाची नजर लागली आहे का? अशा प्रश्नांची सुरुवात होते. काही लोक याला करणी किंवा बाधेचा संकेत मानतात. पण दिवा विझण्याची अनेक साधी कारणे आहेत. वातीची लांबी योग्य असणे, तेल कमी असणे, वारा लागणे, खिडकी किंवा पंख्यामुळे हवेचा प्रवाह होणे, वातींमध्ये ओलावा असणे, दिव्यांची रचना अस्थिर असणे, ही सर्व कारणे आधी तपासा. आणि जर तुम्ही धार्मिक श्रद्धेनुसार दिवा लावत असाल तर तो शांतपणे लावा. दिवा विझला तर घाबरू नका. पुन्हा सुरक्षितपणे दिवा लावा आणि मनात म्हणा, माझ्या घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मकता नांदो. इतकी साधी प्रार्थना देखील मनाला आधार देऊ शकते. इथे कोणत्याही व्यक्तींवर संशय घेण्याची गरज नाही, कारण पुढचा कथित संकेत यापेक्षाही अधिक गैरसमज निर्माण करू शकतो. वस्तू तुटणे, आवाज येणे किंवा घरातील अस्वस्थता. घरात कधीकधी काच फुटते, एखादे भांडे पडते, आरसा फुटतो, देवघरातील एखादी वस्तू खाली पडते किंवा रात्री एखादा आवाज ऐकू येतो. अशा वेळी विशेषतः आधीपासून मनात भीती असलेल्या व्यक्तीला तो आवाज खूप मोठा वाटू शकतो. लोकविश्वासांमध्ये काही जण अशा घटनांना नकारात्मक शक्तीचे संकेत मानतात, पण वास्तवात घरातील आवाजांची कारणे अनेक असू शकतात. पाण्याच्या पाईपमध्ये दाब बदलणे, फर्निचरच्या तापमानामुळे आकुंचन विस्तारणे, खिडकी दरवाजांची हालचाल, पंखा किंवा विद्युत उपकरणातील आवाज, बाहेरून येणारा आवाज, प्राणी किंवा पक्ष्यांची हालचाल. म्हणून प्रत्येक आवाजाला गूढ अर्थ देणे आवश्यक नाही. तरीही जर एखादा आवाज वारंवार होत असेल तर त्याची सुरक्षितपणे तपासणी करणे योग्य. विशेषतः विद्युत उपकरणांमधून आवाज, वास किंवा स्पार्क जाणवत असेल तर आध्यात्मिक कारण शोधण्यापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि तज्ज्ञांची मदत घ्या. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण कधीकधी आपण करणी समजून दुर्लक्ष केलेली समस्या प्रत्यक्षात घरातील तांत्रिक समस्या बनू शकते. मनाला जाणवणारी भीती, संकेत की मानसिक ताण. आता आपण या विषयातील सर्वात नाजूक भागाकडे येतोय,
समजा घरात काही विशेष घडलेले नाही तरीही तुम्हाला सतत वाटते काहीतरी चुकीचे आहे. रात्री झोपताना मन अस्वस्थ होणे, छोटासा आवाज झाला तरी भीती वाटणे, घरात एकटे असताना असुरक्षित वाटणे आणि मग मन म्हणते नक्कीच काहीतरी आहे. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. भीती ही खरी भावना आहे. जरी भीतीमागे असलेले कारण आपण समजून घेतलेले नसले तरी कधीकधी सततचा ताण, झोपेचा अभाव, चिंता किंवा नकारात्मक बातम्या ऐकण्यामुळे मन प्रत्येक छोट्या घटनेला धोका म्हणून पाहू शकते. म्हणून आध्यात्मिक उपायांसोबत मानसिक शांततेचे उपायही महत्त्वाचे आहेत. काही मिनिटे शांत बसा, हळूहळू श्वास घ्या आणि घरातील विश्वासू व्यक्तींशी बोला. पुरेशी झोप घ्या, घर स्वच्छ आणि हवेशीर ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे, भीतीला पुरावा समजू नका. तुम्हाला भीती वाटते आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. हा फरक समजून घेणे म्हणजे स्वतःच्या मनावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे. सकारात्मक आध्यात्मिक उपाय. जर तुम्ही श्रद्धाळू असाल तर काही साधे आणि सुरक्षित आध्यात्मिक उपाय मनाला आधार देऊ शकतात. घर स्वच्छ ठेवणे, देवघर व्यवस्थित ठेवणे, सकाळी आणि संध्याकाळी शांतपणे प्रार्थना करणे, आपल्या श्रद्धेनुसार नामस्मरण करणे, गरजू व्यक्तीला अन्न किंवा आवश्यक वस्तूंचे दान करणे, घरातील व्यक्तींशी प्रेमाने बोलणे. हे उपाय करणे नष्ट करण्याची हमी म्हणून सांगता येणार नाहीत, परंतु ते मनाला शांती, शिस्त आणि सकारात्मकता देऊ शकतात. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार साधा मंत्र किंवा नामजप करू शकता. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण जप करताना मनात भीतीही ठेवू नका. संकटांवर माझ्यावर संकट आहे असा विचार करण्याऐवजी माझे मन शांत आहे, माझे घर प्रेमाने भरलेले आहे, मी कोणत्याही भीतीपेक्षा मोठा आहे असा सकारात्मक संकल्प करा. तूळ राशीसाठी आत्मविश्वासाचा संदेश. तूळ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, घरात तणाव असेल किंवा गेल्या काही दिवसांपासून मन अस्वस्थ असेल तर प्रत्येक गोष्टीला अदृश्य शक्तीशी जोडण्यापूर्वी एकदा स्वतःकडे पहा. कदाचित तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, कदाचित एखाद्याशी मनमोकळेपणाने बोलण्याची गरज आहे, कदाचित एखादा जुना प्रश्न शांतपणे सोडवण्याची वेळ आली आहे आणि कदाचित तुम्हाला फक्त स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज आहे. अमावस्या आली म्हणून घाबरायचे नाही, पौर्णिमा आली म्हणून प्रत्येक घटना गूढ समजायची नाही. तिथी बदलतात, चंद्राचे रूप बदलते, स्थितीही बदलते, पण तुमची निर्णय क्षमता, तुमची श्रद्धा आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या हातात असतो. पण एक छोटी प्रार्थना. आता डोळे बंद करा, हळूहळू एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या मनातील भीती दूर कर. माझ्या घरात प्रेम, शांतता आणि समजूतदारपणा वाढू दे. मला चुकीच्या संशयांपासून वाचव. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुखी आणि सुरक्षित राहो. माझ्या मनाला स्थैर्य दे आणि माझ्या आयुष्यातील अंधारापेक्षा माझ्या आशेचा प्रकाश मोठा होऊ दे. ही प्रार्थना कोणत्याही करणीची हमी देत नाही, पण ती तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देते. भीतीपेक्षा विश्वास मोठा असू शकतो. मित्रांनो, आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा, तूळ राशी घरातील संकेत, करणी बाधा यांबाबत लोकसमजुती आणि त्यामागील इतर शक्य कारणे याचा विचार केला. लक्षात ठेवा, घरात एखादी विचित्र घटना घडली म्हणजे करणी झाली असे सिद्ध होत नाही. अमावस्येला काही घडले म्हणजे ते अमावस्येमुळेच घडले असेही सिद्ध होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, भीतीच्या आधारावर कोणावरही आरोप करू नका. जर घरात खरोखर काही समस्या असेल तर तिचे प्रत्यक्ष कारण शोधा. विद्युत समस्या असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या. आरोग्य आणि मानसिक ताण असेल तर योग्य व्यक्तींशी बोला. कुटुंबातील वाद असतील तर संवाद साधा आणि श्रद्धा असेल तर ती शांतता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वापरा.
तूळ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा सर्वात मोठा संदेश एकच: प्रत्येक सावलीला संकट समजू नका, प्रकाश कुठून येतोय हेही पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमची रास तूळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असे लिहा. आणि अशा श्रद्धा, ज्योतिष आणि सकारात्मक विचारांवर आधारित व्हिडिओसाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.